बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी लोकसभेच्या पराभवानंतर आपल्या पराभवाची कारणं शोधली असता त्यावेळी असं निदर्शनास आले की जनमत आपल्या बाजूने असताना कटकारस्थाना करून पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून निवडणूक यंत्रणांमध्ये आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून सत्ताधारी आपली पोळी भाजून घेत असल्याचा गंभीर आरोप खासदार राजन विचारे यांनी शिवसेना पक्षाच्या शिष्टमंडळासोबत काल रात्री उशिरा जिल्हाधिकारी आणि निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत केला आहे। यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, सचिव आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत निवडणूक आयोग वारंवार असं सांगतं की निवडणूक प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक आहे, परंतु ही पारदर्शकता ठाणे लोकसभेच्या निवडणुकीत दिसून न आल्यानं ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य तसंच निवडणूक निर्णय अधिकारी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना 18/7/2024 आणि 19/7/2024 पत्राद्वारे लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील झालेल्या अपारदर्शकता संदर्भात पुराव्यांसहित पत्र दिले, परंतु अद्यापही याचं लेखी उत्तर प्राप्त न झाल्यानं पुन्हा स्मरणपत्र देऊन पत्रात नमूद केलेल्या लोकसभा निवडणुकीतील वस्तुस्थितीचा खुलासा सादर करावा अशी मागणी पुन्हा केली होती। मला वाटतं आज कलेक्टर साहेबांना आम्ही गेल्या लोकसभेमध्ये कशा पद्धतीने चुकीचं काम या ठिकाणी झालं होतं आणि ज्या ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोगस यादी त्या ठिकाणी बनवली होती, आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या मीरा भाईंदरमध्ये जवळजवळ बघितलं असेल 34,000 नावं त्या ठिकाणी दुबार त्या ठिकाणी नावं केली होती। म्हणजे एक माणूस 2 वेळा मतदान करत होता। त्यानंतर ओळा माझी ओढा 29,082 एवढी दुबार नावं होती। त्यानंतर कोपरी पाचपाकडी येथे 21,000 दुबार नावं होती। त्यानंतर ठाणे विधानसभा 16,760 नावं होती। त्यानंतर ऐरोली विधानसभा 39,000 नावं होती आणि बेलापूरमध्ये 25,000 नावं होती। अशी टोटल मिळून 1,66,000 अशी या ठिकाणी दुबार नावं, जेणेकरून त्या मतदारांनी एका ठिकाणी मतदान करून दुसऱ्या यादीमध्ये जाऊन हे पुसून त्या ठिकाणी दुसऱ्यांदा जाऊन मतदान करा, अशा पद्धतीने या ठिकाणी बोगस दुबार नावं या ठिकाणी टाकली होती। त्याचबरोबर काही ठिकाणी मशीन ज्या होत्या ह्या 12 तास चालून सुद्धा त्या ठिकाणी 99% त्या मशीन्स बॅटरी त्याची दाखवत होते। 12 तास एखाद्या मशीन चालल्यानंतर आणि यांच्या 17C मध्ये नोंद केलेली आहे। 17C चा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी 99% त्या ठिकाणी दाखवत। त्यानंतर काही ठिकाणी ह्या मशीन्स 5:29 बंद केल्या। या 17C रेकॉर्डच्या मुळे आम्हाला या सर्व गोष्टी समजत आहेत, त्यांचाच रेकॉर्ड। आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी दुबार नावाच्या नावाखाली त्या ठिकाणी बोगस 1,66,910 एवढं मतदान त्या ठिकाणी लोकसभेला त्या ठिकाणी केलं होतं। त्याचबरोबर कित्येक ठिकाणी ज्या मतदारांची या ठाणे लोकसभा मतदारसंघ कित्येक लोकांची नावच नव्हती। काही ठिकाणी तर समजा एक अपार्टमेंट आहे, त्या अपार्टमेंटमध्ये समजा 12 फ्लॅट असतील तर 12 फ्लॅट इंटू 5 जर केलं किती व्हायला पाहिजे? त्या ठिकाणी 60 व्हायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी 150 ते 200 नावं त्या ठिकाणी ऍडिशनल टाकलेले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी,
ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या येऊर येथील आदिवासी पाड्यात हजेरी लावली। या ठिकाणी आदिवासी बांधवांनी आदिवासी संगीतावर मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं। यावेळी आदिवासी बांधवांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचंही वाटप करण्यात आलं। याच वेळेस आदिवासी मुलांनी आदिवासी नृत्य प्रकार सादर केले, तर आदिवासी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या बांधल्या। दरम्यान अनेक आदिवासी भगिनींनी मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी घेतला। ते पाहून मुख्यमंत्र्यांनी आदिवासी भगिनींसोबत स्वतःच सेल्फी घेतला। आपण आदिवासी आश्रमशाळांना भेट देणार असून त्यांच्यासोबत जेवण करणार आहोत, मात्र ही भेट अचानक देणार असल्यानं याची नोंद सर्वांनी घ्यावी, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। दक्षिण आफ्रिकेत अब्जावधींचा रँड घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंपैकी एक जण दिल्लीत आला होता। या गुप्ताची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतलेली असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी केला आहे। या गंभीर आरोपानं खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही मस्के यांनी केली आहे। ते दिल्लीतील पत्रकारांशी बोलत होते। दक्षिण आफ्रिकेत गुप्ता बंधू यांनी अब्जावधी रुपयांचा रँड घोटाळा केला आहे। या प्रकरणातील एक आरोपी गुप्ता हा दिल्लीत आला होता। त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी त्याची अर्धा तास भेट घेतली असल्याची माहिती आपल्याकडे असल्याचं मस्के यांनी सांगितलं। गुप्ता आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कट आणि कमिशनचं कंटेनर येणं बंद झाले। आता इलेक्शन फंड जमा करण्यासाठी ठाकरेंनी गुप्ता बंधूंची भेट घेतली नसेल असा संशयही त्यांनी व्यक्त केलाय। राऊतांच्या बंगल्यात 7 तारखेला संध्याकाळी काळा कॅसेच्या गाडीतून कोण आलं होतं? वादग्रस्त गुप्ता बंधूंना उद्धव ठाकरे नक्की कशासाठी भेटले याचा उलगडा जनतेसमोर झाला पाहिजे, असंही मस्के यांनी सांगितलं। आपल्याला मुख्यमंत्री पद द्या अशी भीक उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस हायकमांडकडे मागितली आहे। याचसाठी त्यांचा 3 दिवसीय लोटांगण दिल्ली दौरा पार पडलाय, परंतु काँग्रेसनं त्यांना हुसकावून लावले। दिल्लीत त्यांना कोणी भाव दिला नाही अशी टीकाही खासदार नरेश मस्के यांनी केली आहे। राष्ट्रवादीच्या एका नेत्यालाही मुख्यमंत्री व्हायचं आहे, त्यात उद्धव ठाकरे यांचा अडसर ठरू नये म्हणून त्यांना अडकवण्यासाठी संजय राऊतांनीच गुप्ता बंधूंची भेट घडून आणलेली नाही ना, असा सवाल उपस्थित करून मस्के यांनी आघाडीतील बिघाडी दाखवून दिली आहे। उसे लोटांगण दौरा बोलते हैं। हिंदी में उसका मतलब है कि पैर पड़ने के लिए दिल्ली में आए थे और हाथ में कटोरा लेके आए थे कि मुझे मुख्यमंत्री पद का दान दीजिए, मुझे दान दीजिए, ये कहने के लिए यहाँ दिल्ली आए थे। लेकिन मुझे लगता है कि कांग्रेस वालों ने और राष्ट्रवादी वालों ने भी उनको कोई भाव नहीं दिया। वो यहाँ ये भी दिखाने को आए थे कि शरद पवार साहब बिना, मेरी कांग्रेस में चलती है, शरद पवार साहब बिना कांग्रेस से मेरी बहुत अच्छी है, ये दिखाने के लिए भी आए थे। लेकिन और कांग्रेस वालों को ये बता रहे थे, मुझे ऐसा लगता है कि एनसीपी वालों से मेरी जो वैल्यू है महाराष्ट्र में जो बहुत बड़ी है, ये दिखाने के लिए आए थे। लेकिन उनके हाथ में कुछ मिला नहीं। कांग्रेस वालों ने उनको मुख्यमंत्री पद का जो चेहरा बनाने का है, जो लीडरशिप का है, उससे नकार दिया है। लेकिन जो संजय राउत है वो उद्धव ठाकरे जी को फंसा रहे हैं। उद्धव ठाकरे जी को छोड़ के जो एकनाथ शिंदे साहब और जो 50 अंदर गए, उसके पीछे भी संजय राउत की साजिश थी। उन्होंने उन लोगों को मजबूर किया उनकी जो राजनीतिक चाल के वजह से। और यहाँ राष्ट्रवादी में जिसके पेरोल पे वो काम करते हैं, उनको उनके आपका स्वकीय को मुख्यमंत्री बनाना उनके मन में है, क्योंकि उनका उद्धव ठाकरे जी के ऊपर गुस्सा है। 7 तारीख को क्या हुआ? जो मंत्री मंडल का जो निर्णय था, तभी तो उनको भाई को उद्धव ठाकरे जी ने मंत्री पद नहीं दिया था।
और इसीलिए उद्धव ठाकरे जी को फंसाने का एन इलेक्शन मोमेंट पे 7 तारीख को आप उसकी मालूमात ले लो कि 7 तारीख को जो गुप्ता बंधु करके है, जो दक्षिण अफ्रीका से भाग गए थे, वहाँ करोड़ों रुपए का राइट्स घोटाला उन्होंने किया था। देहरादून रहने दो, उत्तर प्रदेश रहने दो, कि जो लुकआउट नोटिस उनके ऊपर निकला था, वैसे लोगों की मीटिंग 7 तारीख को संजय राउत इनके घर पे दोपहर के टाइम उद्धव ठाकरे जी से उन्होंने मिलाया और उनके मीटिंग की। और ये जो बात है वो बाहर भी निकली है